कल्ला मस्ती धमाल खाला दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी घोरातून ये समोर दडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे विचारून घ्या या फुलांना जरा नको सारखी शिस्त आणि पहारे मुलांना ती द्या ना मुलांना जरा किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी घोरातून ये समोर दडले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी मधली सुट्टी. नमस्कार, मी सलील कुलकर्णी. आजच्या मधली सुट्टीमध्ये सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आज मी तुम्हाला घेऊन आलोय. नमस्कार, माझ्या मूळ मातीचा सुगंध माझ्या मनामनात दरवळावा म्हणून माझ्या शाळेने कोकण संस्कृतीचे दर्शन घडविले. अशा या माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठलाईनगर तुंग. माझ्या शाळेची स्थापना 1990 साली झाली. माझ्या शाळेत मिळणारे शिक्षण केवळ 4 भिंतीच्या आतील नव्हे तर निसर्गाशी बोलायला शिकवणारी, केवळ बाह्यांगच नव्हे तर अंतरंगही स्वच्छ सुंदर बनविलेली माझी शाळा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत काम करीत आहे. तुम्ही म्हणाल अशा शाळा गावोगाव असतातच, मग या शाळेचं वैशिष्ट्य काय? पण हे तुम्ही माझ्या शाळेच्या परिसरात आल्यावर लगेच जाणवतं, कारण माझ्या शाळेच्या प्रांगणात येतात क्षणभर कोकणात आल्याचा भास होतो. माझ्या शाळेतील वर्गाची ओळख दरवाजावरूनच होते, कारण दरवाजांवरती त्या वर्गातील पुस्तकांच्या मलपृष्ठ व मुखपृष्ठांची चित्रे आहेत. ओसरीच्या खांबावर पाढे लिहिलेले आहेत. माझ्या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे भूगोल व ऐतिहासिक कक्ष उभारणी सुरू आहे. येथे वरती तारांगणाची रचना केली आहे. तसेच दर शुक्रवारी आम्हा विद्यार्थ्यांची प्रश्न मंजुषा घेतली जाते. तसेच दर शनिवारी आम्हा विद्यार्थ्यांचे बाल संसद अधिवेशन भरविले जाते. याद्वारे तर प्रत्यक्ष आपल्या राज्याच्या विधानसभेचे कामकाज कसे चालते याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. इंग्रजीचा वापर आम्ही सरांस करतो. हे एका रात्री झालेले नाही. यासाठी आमच्या गुरुजींनी खूप कष्ट घेतलेत. आम्हा विद्यार्थ्यांच्या कल्पनेतूनही काही उपक्रम राबविले जातात. खूप उत्साह आणि आनंद वाटतो या उपक्रमांमध्ये सहभागी होताना. आमचे आई वडील सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत शेतात मजुरीला जातात. पण या सर्व गोष्टींना दुजोरा देत आमचे आई वडील बनून आमचे गुरुजी आम्हाला प्रेरणा देतात. आमचे शिक्षक म्हणजे आमचे घरचं माणसंच आहेत आणि हेच गमक आहे माझ्या शाळेच्या वेगळेपणाचं. नदी नाले तुंबून गेले सर सागराची येईल काय? कुणी कितीही प्रयत्न केले तरी विठलाईनगर सारखी दुसरी शाळा कधी होईल काय? विठलाईनगरच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये इथे असलेल्या 52 विद्यार्थ्यांपैकी अशी काही मुलं असणारच की जी काहीतरी वेगळा विचार करत असणार. कारण परमेश्वर रत्न जिथे पेरतो ती काही शाळा गाव जागा बघून पेरत नाही. ती रत्न त्यांनी अशी उधळलेली असतात जी कुठे जाऊन पडतील सांगता येत नाही. त्यामुळे या शाळेतही रत्न असणार. ती तितकीच हुशार असणार, तितकीच चतुर असणार. बघूया या शाळेतला एक अत्यंत गुणी मुलगा माझ्याशी काय बोलतोय. काय नाव तुझं बाळा? गौरव अजय हाके. गौरव, किती छान नाव आहे तुझं. कितवीत असतो? 4थीत. तुम्हाला सांग, या इथे शाळा तुमची एवढी 50-52 मुलं आहेत. किती मुलं आहेत शाळेत? 52 आहेत का? आता कधी वाढतील ही? जून महिन्यात. जून महिन्यात का? पुढची ऍडमिशन झाली की? तू कधी बसणार या शाळेत? 2रीला होतो. म्हणजे मग आम्ही इथं घर बांधलं त्यावेळी मला तिकडे जायला जमना. मग रोज एसटी धरून असं चालत असं जायला लागायला. 1 किलोमीटर लांब 2 किलोमीटर असं. मग पप्पांनी आजोबांनी ठरवलं की इथं मला घालायचं. मग मी इथं शाळेत आलो त्यावेळी मी पहिल्यांदा इथं शाळा बघितली. भांडायलो मुलांसंगत, शिव्या द्यायलो, भरपूर काय करायला. मग सरांनी मला समजावून सांगितलं. मग मला वाचायला शिकलो, लिहायला शिकलो, सर्व मग शिकलो. मग सरांनी एक दिवस मला भांडायचं. आणि मला सांग, तू तुला या शाळेतली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते? पाटोळे सरांनी सांगितलं. क्या बात आहे. आपल्या सरांविषयी इतकं गोड चेहऱ्याने त्यांनी सांगितलं की पाटोळे सर आणि साळुंके सर. आणि कुठली गोष्ट अजिबात आवडत नाही? शाळेतल्या सगळ्या गोष्टी आवडतात. सगळ्या गोष्टी आवडतात. आणि मला सांग, आई बाबा काय करतात तुझे? आई वडील? माझी आई घर काम करते आणि वडील हॉटेलात असतात. मग तू मदत करतोस का हॉटेलात जाऊन कधी? सुट्टी असली तर करतो. आणि अशी कुठली गोष्ट आहे रे जसं तुला डोक्याला त्रास होतो, शाळेतली असो, घरातली असो, आजूबाजूची गावातली असो? मला भिकारी दिसलं की डोकं दुखतं. डोकं दुखतं भिकारी दिसले की? का रे? दुःख होतं. पण तुला असं वाटत नाही की त्यांनी काम करायला पाहिजे भीक मागण्यापेक्षा?
अजून कुठली अशी गोष्ट आहे की तुला असं वाटतं की हे व्हायला नको आपल्या आसपास? ऍक्सिडेंट, ध्वनी प्रदूषण, झाडे तोडायला नको. तू कोण होणार आहेस मोठेपणी? मुख्याध्यापक होणार आणि या शाळेत येणार. टाळीच दे तू या वाक्यावर मला. मुख्याध्यापक होणार आणि या शाळेत येणार. मग आपल्या योजना इतक्या छान आहेत. कोण म्हणतं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना आणावं लागतं, त्यांना काहीतरी खिचडी द्यायला लागते आणि साखरपुटाणे द्यायला लागतात तरच मुलं येतात? असं काही नाही. इथे येणाऱ्या या गुणी मुलाला असं वाटतं की इथेच येऊन मुख्याध्यापक व्हावं. याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट या शाळेतल्या शिक्षकांना नाहीच. काय करशील शाळेसाठी रे अजून तू? अजून मोठे होऊन आलो तर शाळेतली काय झाडं मोडली असेल तर तिथं नवीन झाड लावून शाळेची पहिली होती शाळा तशीच करणार. मग जिल्हा परिषदेतली शाळा आपल्याकडे खूप आहेत सगळीकडे महाराष्ट्रात, बारीक बारीक गावांमध्ये, हो की नाही? पण काही काही ठिकाणी तिथे काही मुलं जात नाहीत शिकायला. शाळा काढून ठेवलेल्या असतात शासनाने पण मुलं जात नाहीत. त्या सगळ्या मित्रांना काय सांगशील? तिकडे बघून त्या सगळ्या मित्रांना सांग बरं की शाळेत जा, शाळा आपल्याला काय देते सांग. त्या मुलांनी दप्तर घेऊन शाळेत जायचं, आपल्या शाळेचं रक्षण करायचं, ज्ञान वाढवायचं आणि आपल्या शाळेत त्यांनीच मुख्याध्यापक होऊन आपल्या शाळेचं आणि रक्षण करायचं. आणि आता माझ्याबरोबर एक खूप गोड गुणी मुलगी, तिचं नाव आहे निकिता. कशी असतो निकिता? छान. छान आहे. कितवीत असतो? इथे 4थीला. मूळची कुठली असते? भोगीव, चांदोली धरणाच्यातलं भोगीव. हो. मग तिकडनं सगळं इकडे का शिफ्ट झाले माहितीये तुला? माहितीये. का? तिथं धरण बांधायचं होतं म्हणून तिथं आम्हाला पाठवलं. हो ना. त्याचा फायदा झाला का तोटा झाला काय वाटतं? ऐकलंयस तू? फायदा झाला. कसा? आपल्या एवढ्या जगात धरण बांधलं गेलं. इथल्या लोकांना काय मिळालं त्याच्यामुळे? पाणी मिळालं, प्यायचं पाणी. हो ना. किती मोठा विचार आहे. फायदा झाला ही जी म्हणते तो तिचा नाही झाला, सगळ्या लोकांचा झाला. कारण ती जिथे आधी राहत होती त्या भागामध्ये धरण झालं भोगीव गावामध्ये आणि त्याच्यानंतर सगळ्या लोकांना पाणी मिळालं. ह्या सगळ्यांना जरी विस्थापित व्हावं लागलं तिकडनं, वेगळीकडे येऊन राहिले आणि म्हणून ती या शाळेत आली. हो ना. हो. घरी कोण कोण असतं तुझ्या निकिता? आजी आजोबा, भाऊ बहीण आणि आई वडील. मग आजी आजोबांना कधी त्या भोगीव गावाची आठवण येते का? येते. तू कोण होणार मोठेपणी? शिक्षक. शिक्षक? सगळे इकडचे शिक्षक का? तुम्हाला आवडतं का शिक्षण? होय. तुला कुठला विषय आवडतो सगळ्यात? इंग्लिश. काय आवडतं इंग्लिश मध्ये? स्पेलिंग्स आवडतात? स्पेलिंग आवडतात आणि मराठीत जो अंक असतो तो इंग्लिश मध्ये स्पेलिंग सांगायचं. आणि आमच्या शाळेत एक उपक्रम घेतला जातो इंग्रजीचा, त्यामुळे मला इंग्लिश विषय जास्त. काय उपक्रम घेतला जातो? क्वीन ऑफ इंग्लिश आणि क्वीन ऑफ इंग्लिश. जास्तीत जास्त मुलांच्यातले शब्द कोण लिहिल तो किंग झाला आणि जास्तीत जास्त मुलगी शब्द लिहिल ती. खूप शब्द येतात? होय. आणि स्पेलिंग येतं त्या सगळ्याचं? येतं. हो. किंगचं येतं का? क्वीनचं पण येतं? येतं. आणि मराठी आकडा तुला खूप मोठा समजा मी सांगितला की 9,86,00,000. येतंय? 12,512. तर येतं तुला? येतं. सांग बरं. NINECRORE 9,86,00,000. EIGHTY SIX लॅक्स. LAKH. येतं पण तुला? छानच येतं. मला कोण म्हणलं आपल्या गावागावात शिक्षण पोहोचेल नाही, जिल्हा परिषद शाळेतल्या मुला मुलींना इंग्लिश येत नाही. किती सुंदर इंग्लिश स्पेलिंग सांगतेस तू. मस्त. आणि देतो मला एक. मला खूप आवडलं. तर अशीच खूप छान शिक आणि आजी आजोबांना तुझा अभिमान वाटेल नक्की. होय. बेस्ट ऑफ लक. कैलास तुझं इतकं छान नाव आहे. काय रे कैलासचा अर्थ माहिती तुला? शंकर ज्याच्या राहतात त्याला कैलास. कैलास पर्वत हिमालयातला ना. हो ना. तुला कुठला विषय आवडतो रे शाळेतला? गणित. आवडतो? काय आवडतं? बेरजा, वजाबाक्या? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. सर्वात जास्त भागाकार आवडतो. भागाकार? मग तू मला सांग, समजा 100 आंबे आहेत आणि ते 25 लोकांना द्यायचे म्हणले, किती मिळतील प्रत्येकाला? 100 आंबे आहेत म्हणल्यावर 25 लोकांना. 25 लोक आहेत. 25 लोक आहेत. 4 जण. आई शपथ. तुला माहिती का मी शाळेत होतो ना, मला गुणाकार करायचा का भागाकार यांनीच आधी टेन्शन यायचं. तू खटाखट केलंस पण एकदम भागाकार. मग मोठेपणी कोण होणार आहेस तू? पोलीस. पोलीस डायरेक्ट? एवढा गोड हसतोस तू. कसं पोलीस? पोलीसच होणार आहेस का रे?
कारण की पोलीस हा देशाचं संरक्षण करतो म्हणून. पण तुला देशाचं अख्खं संरक्षण करायचं का मुळात तू ह्या गावातच पोलीस म्हणून येणार? ह्या देशाचं. हो. अजून घरी किंवा आजूबाजूला अशी कुठली गोष्ट आहे रे की ज्याचा तुला डोक्याला फार त्रास होतो? आमचे मम्मी पप्पा असतात, आमची मम्मी असते ती आमच्या बहिणीला भांडी घासायला लावत असतात. मग आमचं पप्पा संध्याकाळी आलं की बघतात, मग आमच्या मम्मीला कळतात, तेव्हा मग आमचे पप्पा तिला रागवतात, तेव्हा आमच्या बहिणीला पण त्रास होतो आणि मला पण त्रास होतो. मग मी त्यांना समजून सांगतो. ऐकत भांडण होतात पण कारण की माझी बहीण आहे ती भांडी तीन घासत असते ना, त्याच्यामुळं आमच्या पप्पांना राग येतो, कारण की ती अजून माझ्यापेक्षा बारकी आहे, तिला अजून कळत नाही म्हणून. अच्छा, मग तिला कशाला भांडी घासायला लावायची असं तुझं पप्पांचं म्हणणं? तुला कोणाचं बरोबर वाटतं मग? पप्पांचं. आणि शाळेतली सगळ्यात कुठली गोष्ट आवडते रे? शाळेत पाटवे सर शिकवताना मला खूप आवडतं. कुठला विषय शिकवताना खूप मजा येते तुला? गणित. हो. मग तू समजा पोलीस झालास, या गावात आलास, शाळेत आलास, तर शाळेतल्या मुलांना काय आठवण सांगशील तुझ्या शाळेतली? माझे पाटवे सर होतात, ते खूप चांगले शिकवतात, मला ते खूप आवडतात. ते मस्त आहे. सो पोलीस इन्स्पेक्टर कैलास, तुला ऑल द बेस्ट. थांबा, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही एवढं विचारलं तर मी एक विचारतो. आमच्या सांगली जिल्ह्यात कोणत्या नदीत हिरे सापडतात? हिरे? हा. तुला एक मी गोष्ट सांगतो, हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही, तुला माहिती असेल तू पण सांगू नकोस, कारण नदी आता व्यवस्थित आहे. जर आपण टीव्हीवर सांगितलं हिरे कुठे मिळतात तर लोक येऊन उड्या मारतील, सगळे त्याच्यातलं पाणी सगळं काढतील, जे पाणी आहे ते पण निघून जाईल. त्यामुळे तू माझ्या कानात सांग कुठे सापडतात ते. कृष्णा नदी. सापडतात? हो. आपण दोघं जाऊया आज रात्री, सगळे झोपेनंतर हिरे काढूया. ठरलं? प्रॉमिस? प्रॉमिस. या छोट्या तरी परिपूर्ण शाळेतल्या मुलांना मी आता एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही कितवीतली मुलं आहात रे सगळी? तू कितवीत आहेस? तिसरी. तिसरी. तू रे? पहिली. म्हणजे पहिली ते चौथी सगळी मुलं आहेत इथे? व्हेरी गुड. आज मी तुम्हाला ना तुमच्यासारख्याच एका छोट्या गावातल्या दोन मित्रांची गोष्ट सांगणार आहे. अशाच जिल्हा परिषदेच्या शाळेत असणाऱ्या दोन मित्रांची. एकाचं नाव असतं राजा आणि एकाचं नाव असतं बंडू. काय नाव असतात? राजा आणि बंडू. हे दोघंही जण पहिलीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असतात. दोघंही हुशार असतात. एकाचा पहिला नंबर, एकाचा दुसरा. कधी राजा पहिला, कधी बंडू पहिला. असं करत 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 ते चौथीत जातात, तरी दोघं छान मित्र. सातवीत जातात तरी छान मित्र. 10वी होते, चांगले अभ्यासात दोघंही छान असतात, दोघंही छान मार्कांनी पास होतात. राजा म्हणतो आता मी शहरात चाललो शिकायला. तर बंडू म्हणतो अरे मित्रा असं काय करतो राव, आपल्या एवढी गावची शाळा छान आणि आपलं गाव छान, इकडे शेती आपली, तुझे आई वडील दोघं घरी, तू कसं काय चालला शहरात? तो नाही नाही मला शिकून मोठं व्हायचंय. तर हा तो खूप हट्ट करतो, नको न जाऊ नको न जाऊ. मग त्या दोघांना एक मनात विचार येतो की आपल्या गावामध्ये एक ज्योतिषी आहे. कोण आहे? ज्योतिषाला आपण विचारूया बाबा की याच्या पुढे जाऊन काय काय होणार आहे, माझं काय काय होणार आहे. राजा म्हणतो चालेल चालेल, चल चल बघ मी तुला सांगतो. ते ज्योतिषी ते जे काका आहेत ना ते पण सांगतील की मी जर शहरात गेलो, तिकडनं अजून मोठ्या शहरात गेलो, तिकडनं परदेशात जाऊन शिकून आलो तर मी खूप श्रीमंत होईन आणि मी माझं खूप नाव होईल. बघ तू. ते दोघं जण जातात ज्योतिषाकडे. ज्योतिषी म्हणतो एक काम करतो, मी तुम्हाला दर 5 वर्षानंतरचं चित्र दाखवतो. एका भांड्यामध्ये पाणी घेतात, त्या पाण्यात बघा, दर 5 वर्षानंतरचं चित्र तुम्हाला दाखवतो. राजाला वाटतं बघ आता बघ बघ. तो 5 वर्षानंतर पहिलं चित्र दिसतं तर राजा शहरामध्ये एकदम कॉलेजमध्ये पहिला नंबर आलेला असतो, सगळे लोक टाळ्या वाजवत असतात. राजा बंडूला म्हणतो बघ बघ, तू पण चल माझ्याबरोबर, बघ दिसतोय माझा पहिला नंबर आलेला शहरातल्या कॉलेजमध्ये. अजून 5 वर्षानंतरचं चित्र बघतात तर त्यांनी घर बांधलेलं असतं, बंगला बांधलेला असतो शहरात राजाने. बंडू म्हणतो कमाल रे, तू बंगला पण बांधलाच फक्त 5 वर्षात. अजून 5 वर्षानंतरचं चित्र पाण्यात बघतात तर त्यांनी मोठी गाडी घेतलेली असते, एकदम मोठी गाडी. तो बंडूला म्हणतो बघ बंडू, अजून 5 वर्षानंतर चित्र बघतो, त्याच्यात काय दिसतं की तो खूप टेन्शनमध्ये आहे, की बंगला आहे बांधलाय पण त्याला वॉचमन ठेवा, मग त्याच्या सोबतीला एक मोठा कुत्रा ठेवा, मग चोरी होणार नाही ना म्हणून मोठं कंपाऊंड बांधा. हां, मग त्यांनी मोठा बिझनेस सुरू केलेला असतो, त्या ऑफिसमध्ये लोक काम नाही नीट करत, त्याच्या डोक्याला त्रास. मग पैसे मिळालेत म्हणून मग कोणी त्रास देत आहे
आपल्याकडनं पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतोय त्याचा त्रास, असे खूप डोक्याला त्रास तो असा दिसतो राजा. ते चित्र बघून राजाला एकदम टेन्शन येतं. तो म्हणतो मला पटकन अजून 5 वर्षानंतर ते चित्र दाखवा. ज्योतिषी दाखवतो तर काय चित्र असतं की ते फार डोक्याला त्रास होत असतो, म्हणून तो दर शुक्रवार शनिवार रविवार राहण्यासाठी आपल्या गावाजवळ एक छोटंसं घर घेतलेलं असतं त्याने. तिथे तो राहत असतो, तिथे तो आनंदाने राहत असतो. तो म्हणते बघ 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 मी आपल्या गावाजवळ एक घर घेतलं अजून 30 वर्षानंतर, डोक्याला खूप त्रास झाला म्हणून. मग बंडू त्याच्याकडे बघतो, म्हणतो राजा तू एवढं सगळं करणार, तू शहरात जाणार, तू कॉलेजमध्ये जाणार, मग तू बंगला बांधणार, गाडी घेणार, आणि एवढं करून सगळ्या डोक्याला त्रास झाला म्हणून तू परत 3 दिवस आरामासाठी आपल्या गावाजवळच एक छोटं घर घेणार की नाही? त्याच्यापेक्षा तू काय कर, इथंच थांब ना. परत नाहीतरी एवढं करून तू 30 वर्षानंतर आपल्या गावातच इकडे येऊन डोक्याला शांतता शोधणार. त्याच्यापेक्षा तू इथेच राहिलास तर आपण गावच मोठं करू, आपलं गावात मोठ्या मोठ्या गोष्टी करू, गावात मोठा व्यवसाय करू, मोठी शेती करू, शहरातल्या गोष्टी इकडे आणू आणि आपण गावच मोठं करू, आपल्या गावाचं नाव मोठं करू. आणि मग तुझ्या डोक्याला पण त्रास होणार नाही. आणि इथे तुझं घर आहेच, इथे पण तुला गाडी घेता येईल. मग राजाला एकदम पटतं. तो म्हणतो हो, आपण उगीच गाव सोडून जातो शहराकडे सारखं. आणि मग ते सगळेच मित्रांना ते सांगायला येतात की अरे तुम्ही आपला देश सोडून परदेशात जाता, आपलं गाव सोडून शहरात जाता, छोटं गाव सोडून मोठ्या गावात येता, त्याच्यापेक्षा आपलंच गाव जर मोठं केलं तर डोक्याला शांतता पण राहते आणि बंगला पण मिळतो आणि गाडी पण मिळते. बरोबर की नाही? पण मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली सांगा बरं? कारण आम्ही शहरात जाऊन तुम्हाला असं वाटतं की आता इकडे शिकावं मग नंतर शहरात जाऊन शिकावं? इकडे शिकावं. का रे? अशी काय गोष्ट इथे जी शहरात गेल्यावर हरवेल अशी तुम्हाला भीती वाटते? आपण आपल्या गावात राहिलेलं बरं, दुसऱ्यांचं गाव मोठं करायचं. आपल्या गावात आपण राहिल्यावर आपल्यापासून अनेक घर होणार, मग आपलं पण गाव मोठं होणार. मग दुसऱ्यांच्या शहरात गेल्यावर त्यांचं गाव मोठं झाल्यावर आपलं गाव बारकं राहणार. आपलं गाव बारकं राहण्यापेक्षा आपलं गाव मोठं करता येईल ना. तुम्ही मला सांगा, कोण डॉक्टर होणार आहे तुमच्यापैकी? एवढे तू डॉक्टर होणार? कोणाचा? माणसांचा का जनावरांचा का दाताचा? माणसांचा. हो, पण कसला? आणि मग कुठे दवाखाना काढणार तू? गावात काढणार. बरं शेती कोण करणार आहे सांगा? त्याला कसली करणार आहे शेती? ज्वारी. का रे, तुमची ज्वारीची शेती आहे इथे? हो, तू करतो काम शेतात? करतोय ना. त्यामुळे तुम्ही सगळे लक्षात ठेवा हे की ज्या शाळेने तुम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला सगळंच दिलं शाळेने, तुमच्यासाठी पाळणाघर पण आहे, संस्कार वर्ग पण आहे, मनोरंजन केंद्र पण आहे. आपल्याकडे शहरामध्ये आपण खूप वेगवेगळ्या केंद्रात मुलांना पाठवतो. मनोरंजन केंद्र, संस्कार वर्ग, संध्याकाळी क्रीडांगण, शिकवणी वेगळी. ही मुलं सगळ्या गोष्टी इथेच करतात, सगळ्या आनंद इथेच उपभोगतात. आणि म्हणून मी या शाळेला परिपूर्ण याच्यासाठी म्हणतो, सगळ्या प्रकारचे आनंद, सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथेच घडतात. म्हणून मला मनापासून वाटतं की तुम्ही मोठं होऊन तुमच्या शाळेसाठी तुमच्या गावामध्ये राहून तुमचं गाव मोठं करायला हवं. दुसरीकडे जरूर जा, परदेशात जा, अमेरिकेत जा, इंग्लंडमध्ये जा, शिका, पण परत गावात आणि गाव कसं करा मोठं. व्हेरी गुड. तुमच्या गावासाठी तुमच्या शाळेसाठी टाळ्या वाजवा बरं. जेमतेम 4 वर्ग, 52-55 विद्यार्थी, 3 शिक्षक, असं असतानाही अगदी परिपूर्ण वाटणारी ही शाळा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंदी विद्यार्थी आणि समाधानी शिक्षक. असं असतानाही या मुलांना काहीतरी मागावंसं वाटत असेलच. बघूया इथली मुलं जादूच्या कांडीकडे काय काय मागतात. जर मला जादूची कांडी मिळाली तर मी चांदीचा बंगला बांधेन. जर मला जादूची कांडी मिळेल तर आमची शाळा 4थी पर्यंत आहे ती मी 10वी पर्यंत करेल. जर मला जादूची कांडी मिळाली तर माझे वडील शेती करतात, मी त्यांना ट्रॅक्टर घेऊन देईन. जर मला जादूची काठी मिळेल तर मी शिक्षिका बनेल. पुन्हा एकदा मस्त गावे, हसावे, झुलावे, खुलावे, किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे, पहा कोवळे ऊन बोलावते. वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड, घे तुला हवीच मधली सुट्टी.
आणि आता आपण एका वेगळ्या शाळेत आलोय, अर्थातच एका आपल्या आवडत्या माणसाबरोबर. आणि मधली सुट्टीमध्ये जेव्हा जेव्हा कोणी गेस्ट येतो मला खूप आनंद होतो, कारण इतक्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना आपल्याला भेटायला मिळतं, आपल्या लहान मुलांना भेटायला मिळतं. पण आज मला आनंद आहे आणि त्याच्याबरोबर खूप अभिमानही आहे, कारण आज ज्या कलाकाराला आपण भेटणार आहोत तो माझा खूप जुना, खूप जवळचा मित्र आहे. त्याची वाटचाल खूप सुरुवातीपासून मी बघतोय आणि आपण सगळे त्याच्या गाण्यावर आणि ज्या पद्धतीने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत हे नवीन पिढीपर्यंत नेलं, आजही ज्या पद्धतीने तो काम करतोय आपण सगळे त्याच्यावर खूप प्रेम करतो. आज आपण भेटणार आहोत राहुल देशपांडेला. हाय राहुल. हाय. राहुल, आपण अनेक वेळा प्रवासात, कार्यक्रमाच्या आधी नंतर कार्यक्रमात खूप धमाल केली आहे, गप्पा मारल्या, पण आज आपण शाळा या विषयावर जर बोलायचं ठरवलं आणि शाळा हा विषय तू मनात आणलास तर पटकन हायलाइट्स काय आठवतात? एकदम मला आठवतं की शाळा आमच्या घरापासून खूप जवळ होती आणि मी आणि माझी बहीण आम्ही एकाच शाळेमध्ये होतो. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. माझ्या हाताला हात धरून ती मला शाळेला न्यायची, चालत चालत जायचो आम्ही. आणि त्यावेळेला मी खूप असा गोरा आणि माझे गाल खूप मोठे होते, गब्बू होतो खूप. आणि येता जाता आपली लोक कसं आहे रे बाबा, अमुक आहे रे बाबा, तसं करायचे. आणि माझी बहीण एकदम प्रोटेक्टिव्ह होती आणि ती सगळ्यांना सांगायची नाही नाही त्याला हात लावायचा नाही, माझा भाऊ आहे तो वगैरे. तर ते आठवतं. त्याच्यानंतर शाळेमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो. गाण्यामध्ये मी खरंच सांगू का शाळेमध्ये नव्हतो मी, तेव्हा मला गाण्याची आवडही नव्हती. तेव्हा माझी बहीण कायम कॉम्पिटिशनमध्ये पहिली यायची, कायम पहिली यायची. आणि तेव्हा माझ्या वडिलांनी मला काय सांगितलं होतं, हे बघ म्हणले, तू एक गाणं बसव, कोणचंही गाणं बसव, मी तुला 50 रुपये देईन. तेव्हा मला आठवतंय मी सौभद्र नाटकामधलं एक भजन बसवलं होतं, पावना वामना, आणि मला त्यांनी 50 रुपये दिले होते. पण नंतर मला ते इतका कंटाळा आला की मला त्या पैशाचंही आमिष काही काम करेना. पण किती छान योगायोग बघ, अगदी सध्या सौभद्र इतकं जोरात चाललंय. बरोबर. आणि तू नारदाचाच रोल करतोयस. हे गाणं मी पण ऐकलं परवा तुझ्याकडनं, आणि संगीत नाटक पुन्हा इतक्या जोमाने आणि इतक्या गर्दी यंग लोक सगळी बघायला येतात. तर हे म्हणजे गंमत अशी असते की शाळेत आपल्याला एखादी छोटी गोष्ट सुरुवात झालेली असते. पण मला तेव्हा तुला सांगतो ना, मी कधीच नाटकामध्ये काम करीन असं माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा आलं नाही. म्हणजे मी शाळेत असताना मी गाईन याच्यावरती माझा कुणाचाच विश्वास बसला नसता माझ्या शाळेमध्ये. पण मी पहिल्या 4-5 वर्षामध्ये, नंतर मला आठवतंय 8वी 9वी मध्ये मी कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये वगैरे भाग घ्यायला लागलो आणि मला प्राइजेस मिळायला लागल्यानंतर मग नोटीस झालो की बुवा मी गातो आहे किंवा जरा बरा गातोय, ह्याला प्राइज. प्रेशर होतं की बाबा वसंतराव देशपांडेंचा ना? तेव्हा मला काहीच प्रेशर नव्हतं, कारण काय वसंतराव, मला कधी आजोबांचा सहवास लाभलाच नाही, कारण 3.5 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यामुळे एक वसंतराव, कसं असतं, एखादी मोठी व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये असते तेव्हा 24 तास जेव्हा आपण ते बघतो, लोक येत आहेत घरी आणि मग त्यांचं बोलणं चाललंय, गाणी चाललेली आहेत, असं मला कधी अनुभवायला मिळालं नाही. आमच्याकडे रेकॉर्डिंग चालू असायचं आणि आमच्या समोरच तुला माहिती भाई काका राहायचे, तर त्यांच्या घरी जाणं येणं कायम असायचं. त्याच्यामुळे आजोबा म्हणले की तसं ते आजोबांसारखेच होते मला. आणि मग गंमत म्हणजे शाळेतली काही आता क्लासेसला वगैरे जायचो तर मला सांगायचे सर की अरे जरा आमच्यासाठी PLची सही घेऊन ये ना. मी जायचो घरी भाईकांची सही घ्यायचो आणि त्यांना घेऊन द्यायचो. म्हणजे इतकं मला असं वाटतं की हा पण लहानपणातला फार सहज आणि फार गोड भाग होता की शाळेतले सर किंवा गाण्याचे सर त्याला कोणाची सही आणून द्यायला सांगायचं, तर पुलंची सही आणून द्यायला सांगायचे. कारण खरंच पुलं राहुलच्या आजोबांसारखेच होते, आजोबाच होते त्याचे, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तो सही घेऊन नेऊन द्यायचा. ही मला वाटतं फार तेव्हा खूप सहज वाटणार, आणि आता म्हणलं तर फार असं म्हणून आपण हायलाईट आहे तुझ्या आयुष्यातली. तर तू जसं म्हटलंस ना की शाळेत मी अजिबात असा नव्हतो की हा पुढे जाऊन नाटकात काम करेल किंवा गाणी गाईल. तुला गंमत सांगू का, मी शाळेमध्ये म्हणजे मला जे काय आठवत आहे, ज्युनियर KG पासून 10वी पर्यंत कुणाला असंही केलेलं नाही. माझी कधी भांडणं झाली नाहीत, मी कुणाला मारलं नाही कधीही. मी इतका शाय होतो. मी शाळेमध्ये अतिशय माझं बघायचो, शाळेमध्ये बसायचो. अभ्यासामध्ये काही खूप रस होता अशातला भाग नाही. पण तू मला आठवतं तू त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट जवळजवळ होणार होता तेव्हा तुझं ठरवलं? हा, नाही, मी अभ्यास तेव्हा केला. म्हणजे अभ्यास हा माझा आवडीचा विषय कधीच नव्हता. म्हणजे जेव्हा मला आई सांगायची ना आता तासभर 2 तास तुला अभ्यास करायचा आहे म्हणल्यानंतर मी गॅलरीत जायचो. आमच्या घरी नाही, प्रत्येकाच्या घरी असतात मुंग्यांची हे असते ना, रांग असते, एक मुंगी मी मारत बसायचो, काहीतरी टाइमपास करायचो. 1 तास झाला की बाहेर यायचो, अभ्यास झाला म्हणून सांगायचो. तर असं माझं सगळं तेव्हा इतका मला अभ्यासाविषयी लोभ होता एवढा. पण आणि झालंही असं की मला तेव्हा गाण्याच्या पेक्षा तबला खूप आवडायचा आणि मी शिकतही होतो. पण दुसरीमध्ये असताना मला वाटतं आमच्या ज्या टीचर होत्या त्यांनी माझ्या आईवडिलांना बोलवून घेतलं
आणि त्यांनी सांगितलं, हे बघा तुमचा मुलगा बेंचवरती तबला वाजवत बसतो, सारखा वाजवत बसतो, त्याच्यामुळे इतर मुलं फार त्याच्यामुळे डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा त्याला तबला शिकवायचा आहे का त्याला काय शाळेमध्ये तुम्हाला हे करायचं आहे. त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझा तबलाचा क्लास बंद केला. तर शाळेतल्या मुलांचं कॉन्ट्रीब्युशन किती मोठं आहे की त्यांनी डिस्टर्ब होतं सांगितलं. त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर बसलो आहे, याच्या सोबत गप्पा मारतोय, गातो आहे. मला वाटतं पण जी मुलं डिस्टर्ब व्हायची असं त्यांच्या तुमच्या शिक्षकांनी मुलं डिस्टर्ब कधीच होत नव्हते. क्या बात आहे. मला हे मुलं कधीच डिस्टर्ब होत नसतात. त्या ज्या काही बाई होत्या, अर्थातच की आपण काही शिकवत असलो आणि कोणतरी टाण वाजवत बसलंय तर आपल्यालाही असं वाटेल की अरे नको रे बाबा वाजू, जरा लक्ष दे काय चाललंय ह्याच्याकडे. तर तसं होत नव्हतं तेव्हा माझं. त्याच्यामुळे मग त्या बाईंनी सांगितलं बुवा नाही आपण मला खूप छान हा पॉईंट आहे की आपण ज्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे तुझं तबला वादन पण बाकावरचं ऐकलं आणि नंतर शाळेतलं जे काही थोडंफार गायलंच ते ऐकलंय, त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलूया जरूर, कारण त्यांच्या नजरेतून शाळेतला राहुल मला ऐकायला खूप आवडेल. बोलूया आपण. आता मला खूप छान वाटतं की आता हे चित्र भरल्यासारखं वाटतं. आता तू ओळख करून दे फक्त या तुझ्या मित्रमैत्रिणी. अश्विनी, ईशानी, रवींद्र, प्रीतम आणि अनिकेत. वा वा वा. तुमच्याकडनं मला ऐकायला हे खूप आवडेल की आता सगळेजण स्टेजवर, टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या भूमिकेमध्ये राहुलला बघतात, गाताना, नाटकात काम करून गाताना, परीक्षकही तो होता सारेगामापचा. तुम्हाला शाळेमध्ये असताना तुम्हाला जर तेव्हाचा एखादा दिवस आठवला की तुम्हाला विचारलं असतं की तुम्हाला काय वाटतं हा कोण होईल पुढे, तर तुमचा काय अंदाज होता? मला तरी असं वाटतं तो स्पोर्ट्समध्ये त्यांनी काहीतरी केलं असतं किंवा जिम्नॅस्टिक्समध्ये काहीतरी करून दाखवलं असतं. आणखी एक छोटीशी आठवण आहे, जेव्हा सूर्यनमस्कार आपण घालतो तेव्हा जेव्हा दुसरी त्याची स्टेप असते की हात लोकांचे अंगठ्याला सुद्धा टेकत नाहीत, राहुलचा हात असा तळवा त्याचा पूर्ण जमिनीला टेकायचं, अशी एक आठवण मला अजूनही लक्षात येते. सिंगिंग ग्रुप होता आमचा, सगळं गॅदरिंग काय 26 जानेवारी 15 ऑगस्ट गाणी राहुल बरोबर म्हणे. मग आमच्यातला एक राहुल, फक्त एवढंच की ह्याच्यासमोर माईक मात्र असायचा, प्रश्नच नाही. मग ही वॉज बेटर ऑफकोर्स, पण तरी आमच्यातलाच. तर शाळेमध्ये आम्हाला हे असे म्युझिकचे क्लासेस असायचे, पिरियड असायचं आठवड्याला आणि एक्झाम असायची म्युझिकची. तर त्याच्यामध्ये आम्हाला ग्रेड्स असायचे. तर एके वर्षी मला ह्याला दरवर्षी एक्सलंट, नाही प्रश्नच नाही, ही वॉज ग्रेट असं. आणि त्याला कंपल्शन होतं की तू वेगळं गाणं म्हणायचं, शाळेत शिकवलेलं म्हणायचं नाही. तर एके वर्षी मला एक्सलंट मिळालं होतं. आणि त्याचा आता मला असं ते जोक वाटतोय की म्हणजे राहुल देशपांडेला एक्सलंट होतं आणि मला एक्सलंट आहे. आय वॉज लाईक की अरे म्हणजे थोडं अजून लक्ष दिलं असतंस. एक्झॅक्टली. काम तूच केलं असतं. नाही म्हणजे ती एक अगदी आता मला राहुल आता असा झाला असं मला वाटतं की हे मी सांगणारच की मला राहुल बरोबर एक्सलंट मिळालं होतं. शाळेत 10 वर्ष एकत्र होतो, पण नंतर आत्ताच 2 वर्षापूर्वी मी US मी आणि माझी बायको पुन्हा पिक्चर बघत होतो बालगंधर्व, आणि आय हॅड नो आयडिया की हा त्याच्यामध्ये आहे. आणि ते गाणं चालू झालं आणि एकदम तो समोर आला. मी म्हटलं हा अगं हा. ती म्हणे अहो काय झालं म्हटलं अगं हा माझा मित्र आहे. ती म्हणे हो. म्हटलं अगं हो हा अगं राहुल माझा मित्र आहे. म्हणजे मी इतका शॉक झालो होतो, म्हणजे कधीच अपेक्षित नव्हतं की आपला मित्र टीव्हीवरती पर्यंत ठीक आहे, पण पिक्चरमध्ये, कारण का मला इतके पिक्चर आवडतात, पिक्चरमध्ये तो म्हणजे मी एकदम म्हणजे हा माझा मित्र असं खूप मस्त वाटलं तुम्हाला. नाही त्याच्याकडे अजून एक क्वालिटी आहे, म्हणजे गाणं सोडून तो शाळेमध्ये ती क्वालिटी करायचा. ते नॉर्मली आपण असं कधीच म्हणत नाही की टाळी एका हाताने वाजते वगैरे, तो एका हाताने टाळी वाजवू शकत होता. शाळेमध्ये मॅडम आम्हाला नेहमी कुलकर्णी मॅडम होत्या, त्या म्हणायच्या की एक हात से कभी टाळी नाही बजती, असं हिंदीमध्ये म्हणायच्या. आणि हे बेंच मागे बसून तो असा कधी करत पण एका हाताने टाळी वाजवत बसायचा. तो प्रीतम, नूरकर हे सगळे असे जण जे एका हाताने टाळी वाजवत बसायचे. आठवतं तुला? आता जमत नाही मला, पण आता जमत नाही, त्याला पण मस्त वाजायचं जोरात. अशी इंडिव्हिज्युअल 2 हातांनी जमते त्याला व्यवस्थित. पण मजा येते तेव्हा. असं आम्हाला असं म्हणायचं मॅडम की अरे एका हाताने वाजवा. आम्हाला कधी जमलं नाही, पण त्याला व्यवस्थित जमतं ते. मला एक मधली सुट्टीतला माझा फार आवडता प्रश्न तुला विचारतो की तुला आत्ता एक मधली सुट्टीतली जादूची कांडी मिळाली आणि सांगितलं की एक दिवस तुला शाळेतला परत मिळेल, जसा ना तसा, सकाळपासून रात्रीपर्यंत, कुठला दिवस मागशील? मला असं वाटतं की पहिला जो दिवस मी शाळेमध्ये आलो आणि मला सगळी जी लोक माझे मित्र झाले नंतर तो दिवस मला खूप आवडेल. तेव्हाची एक आठवण आहे की आम्हाला शाळेत इकडे कॅन्टीन होतं आणि कॅन्टीन चालवणारा एक आप्पा होता. तर वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी 75 पैशाचा आप्पाचा सामोसा पाव घेऊन सगळ्यांना वाटायचं. ही एक सवय होती आम्हाला. पार्टी किती गोड आणि किती इनोसंट असू शकते नाही का? म्हणजे एवढीच तयारी की घरनं
75 पैसे गुणिले काही एवढे घेऊन यायचे आणि आप्पाकडे देऊन सामोसा पाव घ्यायचा. मला असं वाटतं याच्यात की गोड पार्टी म्हणजे शेवटी काय असतं की सगळ्यांचे चेहरे हसरे असतील की पार्टी असते. आता आपले संदर्भ बदलत जातात पण ती खरी पार्टी असते असं वाटतं. मला वाटतं आज पार्टी हा विषय तर हा पार्टीचा जसा क्षण आहे. कारण 2 दिवसापूर्वी तुझा वाढदिवस झाला. तुला खूप मनापासून शुभेच्छा. शाळेसारखीच इनोसंट पार्टी पुन्हा एकदा व्हायला हवी. मधली सुट्टीमध्ये राहुलचा वाढदिवस आपण आज साजरा करायलाच हवा आणि तो असा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राहुल, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू व्हेरी मच हे आमच्यासाठी सरप्राईज इथे घेऊन आल्याबद्दल. सो आता या निमित्ताने शाळेतला एखादा असा पार्टीचा प्रसंग, एखाद्या बर्थडेचा, जसं यांनी सांगितलं की आम्ही सामोसा पाव खाऊन पार्टी करायचो, असं आठवतं एखादा शाळेतला बर्थडे राहुलचा किंवा कोणाचा आहे की त्या काळामध्ये, म्हणजे तुम्ही फार वर्ष झालेली नाहीच आहे तुम्हाला शाळेतून बाहेर पडून, पण तरी तेव्हा बर्थडे कसा वेगळा असायचा किंवा काय असायचं वातावरण? माझ्या आठवणीत इतकंच आहे की खूप मजा यायची बर्थडे पार्टीजला. केक सगळ्यांनाच खायला आवडतो. आणि इनफॅक्ट शाळेपेक्षा कॉलेजमध्ये मला आठवतं आम्ही BMCC मध्ये होतो एकत्र. तर तेव्हा कॉम्पिटिशन्स नंतर किंवा खूप धमाल यायची. सगळ्यांनी बरेच हा उत्कृष्ट गातो त्यामुळे कुठली स्पर्धा त्यांनी जिंकल्यावर आम्ही सगळे एकत्र मिळून पार्टी करायचो. तर ते माझ्या जास्ती आठवणीत आहे. नंतर पार्टी करायची हा एक विषय नक्की. हो नक्कीच. आम्ही सगळे सपोर्टर्स त्याला तेव्हा चिअरअप करायला असायचोच. असू दे किंवा बाकी सगळे कॉम्पिटिशन्स असू दे. आणि त्याला ऐकताना मजा खूपच यायची आणि नंतर माहिती असायचं की सेलिब्रेशन होणारच आहे. मला वाटतं खूप वर्षानंतर राहुल तुझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर वाढदिवस सेलिब्रेट झाला असेल मधली सुट्टीच्या निमित्ताने. तर खूप छान वाटलं तुम्ही सगळे इथे आलात आणि आज हा वाढदिवसाचा योग मधली सुट्टीत आला. खूप छान वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. वाऱ्याला या कुणी काही सांगायला हवं, पानाशी या कुणी काही बोलायला हवं. दूरवर सारे कसे थिजून या गेले, युगे झाली अंधारात भिजून या गेले. सावरून भान आता उठायला हवं, पानासवे आभाळाला भिडायला हवं. वाऱ्याला या कुणी काही सांगायला हवं. आत्ता आपण जी क्लिपिंग्स बघितली दत्तक मित्र, खरंच वर्गातले खूप हुशार आणि थोडी कमी हुशार या मुलांनीच एकमेकांना मदत करून शाळा कुठे जाऊ शकते. आणि मी जे आत्ता गाणं ऐकवलं जनगण मनमधलं, तर खरोखर असं आहे ना की दूरवर सारे कसे थिजून या गेले, युगे झाली अंधारात भिजून गेले. या अंधाराला छेदून जाण्याचा प्रयत्न काही माणसं करतायत, खूप मनापासून करतायत. त्या माणसाची आता आपण बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. माझ्याबरोबर आहेत श्री नामदेव माळी, ज्यांनी फार उत्तम पद्धतीने या सगळ्या उपक्रमाकडे बघितलं आणि अधिकाराचा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं सर तुम्ही अधिकार इतक्या चांगल्या पद्धतीने वापरताना बघून मला खरंच भरून येते की या मुलांपर्यंत आज या मुलांची गप्पा मारताना त्या मुलांना इतकं समाधान आहे, शाळेविषयी अभिमान आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी या शाळेत येऊन मुख्याध्यापक व्हावं. हे मुख्याध्यापक सरांचं तर श्रेय आहे, पण मला वाटतं मुळात तुम्ही या एकूण जी आत्ताची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत इतकी सुंदर शाळा की छोटी जागा आहे, कमी विद्यार्थी संख्या, कमी शिक्षक संख्या, तरी ती परिपूर्ण वाटते. प्रत्येक भिंतीचा कोपरा हा उपयुक्ततेसाठी वापरला गेलाय. त्याच्याविषयी थोडं सांगा ना. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की कुठलंही काम करताना आपण त्या गोष्टीचा ध्यास घ्यायला पाहिजे. म्हणजे काहीही करायचं असो, आणखी त्यात जीव ओतला की ते आपलं काम आहे असं आपल्याला वाटतं. या शाळेमध्ये नेमकं तेच झालं आहे की कृष्णात पाटोळे असतील किंवा साळुंके गुरुजी असतील, ज्यावेळी कृष्णात पाटोळे हे मला भेटले, तर आम्ही भेटताना कधी असे अधिकारी आणि शिक्षक म्हणून कधी भेटलोच नाही. ते ज्यावेळी मला भेटले त्यावेळी ते काय करू, कसं करू, मी हे शाळेत हे केलंय, मी शाळेत ते केलंय, असं सारखं काही ना काही ते विचारत असायचे. आणखी मग ते एकटेच नाहीत, मग आमचा एक मित्रमंडळ आहे असं शिक्षकांचं, की ते शाळेच्या बाहेरचं, ऑफिसच्या बाहेरचं असे म्हणून आम्ही एकत्र जमत असतो. आणि काय करता येईल आपल्याला, काय उपक्रम राबवता येईल, तुमच्या शाळेत काय केलं, यांच्या शाळेत काय केलं, मी असं केलंय, कसं वाटतंय,
तर हे असं खूप छान पद्धतीनं माझं म्हणून ज्यावेळी मी करतो त्यावेळेला त्याचा आनंद हा वेगळा असतो असं मला वाटतं. तुम्ही ज्यांना आता खूप श्रेय दिलं तर पाटोळे सर, ह्या मुलांकडनं खरंच मला असं वाटतं की मी मोठा झाल्यावर मी पाटोळे सरांसारखा मुख्याध्यापक या शाळेचा होणार हे म्हणणं, हे मला वाटतं कुठल्याही शिक्षकाला मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. विद्यार्थ्यांना आपल्यासारखं व्हावंसं वाटणं ही एका प्रकारे जशी वडिलांना आनंद वाटतो की मुलाला माझ्यासारखं व्हावंसं वाटतं तसंच आहे. तर नेमकं कुठून ही स्फूर्ती आली? नोकरीत काम करत असताना पगारार्थी म्हणून आम्ही सर्वजण काम करत असतोच, तो आहेच पहिल्यांदा स्वार्थ. पण हे सगळं करत असताना एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये अधिकारी ज्यावेळेला आपल्याला भेटतो पाठ थोपटणारा, त्यावेळेला मग कुठंतरी आम्हाला असं वाटत नाही की हे काम केल्यानंतर मला पुरस्कार मिळावेत. पुरस्काराची अभिलाषा आम्ही कधीच बघितली नाही. मुलं आम्हाला हे म्हणतात हाच आम्ही पुरस्कार मांडला आणि अधिकारी आम्हाला पाठ थोपटतात तोच आमचा पुरस्कार. आणि मला तुम्हाला पण विचारायला आवडेल, कारण मगाशी म्हटलं की साळुंके गुरुजी, तर मला असं वाटतं ना अलीकडे गुरुजी हा शब्द वापरावा अशी मंडळी पण फार कमी राहिली आहेत. कारण खरोखर गुरु, त्या गुरुजीमध्ये गुरु येतो. आणि आजकाल शिक्षक असतात की जे तासाला येऊन शिकवतात, या पलीकडे जाऊन त्यांचं गुरु होणं हे तुम्हाला साध्य झालंय. तर कसं तुम्ही बघता, कारण अनेक उपक्रम शाळेमध्ये दिसतात. आता या ठिकाणच्या जेवढ्या तुम्हाला दिसल्या उपक्रमातल्या कृती, त्या कृतीयुक्त आहेत. कृतीतून जेवढं मुलांच्या समोर दिलं जाईल तेवढं त्यांच्या अधिक पचनी पडलं जातं. मुलं अधिक अवगत करतात आणि त्यातून मुलांना प्रत्येक गोष्ट पूर्णपणे समजते. असे हे आमचे आजचे तुम्ही पाहिलेले उपक्रम आहेत. बरोबर आहे. मग तो गणित तक्त्यावरनं गणित शिकणं असो खेळातून किंवा अनेक असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथे पूल बांधलेले आहेत. मुलांच्यातून काही उपक्रम आम्हाला मिळाले आहेत. त्या उपक्रमाचाच फायदा मुलांच्या पर्यंत आम्ही ते उलगडून देण्याचा प्रयत्न केला आणि तो उलगडून देत असताना अगदी हृदयापर्यंत जाण्याचं काम कसं करावं सरांनी, पाटोळे सरांनी आम्हाला ते पूर्णपणे मुलांच्या अगदी हृदयात जायचं. आपण मला वाटतं मुलांनाच विचारूया, तुला मित्रा शाळेमध्ये शिक्षक तर पुस्तक घेऊन धडे तर शिकवतातच, गणित शिकवतात, पण ह्या पलीकडे जे सगळे उपक्रम आहेत छोटे छोटे त्याच्याविषयी सांग ना. तुला सगळ्यात कुठला उपक्रम आवडतो शाळेतला? मला किंग ऑफ इंग्लिश आणि क्वीन ऑफ इंग्लिश हा विषय आवडतो. अजून काय उपक्रम आहे शाळेमध्ये सांग? वेगळे अभ्यासाचे पलीकडचे उपक्रम मला इथे दिसले, अगदी पक्ष्यांना खाणं देण्यापासून अजून कुठल्या कुठल्या गोष्टींनी तुम्हाला शिकायला मिळतं? कारण तुम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 7 मुलांना शाळेत राहावंसं वाटणं, एकीकडे अशी मुलं आहेत की ज्यांना शाळेची घंटा कधी एकदा ऐकू येते आणि आपण घरी जातोय असं वाटत असताना एकीकडे अशी मुलं आहेत की ज्यांना इतके तास शाळेत राहावंसं वाटतं. काय काय करता शाळेत तुम्ही? शाळेत आम्ही अभ्यास करतो, कंटाळा आला तर रानमाळ्यावर जातो, खेळतो. मग सर आम्हाला आमचे उपक्रम असतील ते आम्ही सरांना सांगतो. सर घ्या म्हणतात. मग आम्ही मंत्रिमंडळ असते ते आम्ही मंत्री एकत्र करून सर्व मुलांना एकत्र करून आमचं ते उपक्रम राबवतो. अजून काय काय मैदानावरचे काय काय उपक्रम आहेत? वर्गातले तर आपण बघितले, लेझिम, कवायत प्रकार 3 आणि दोरीवर चढणे, कवायती करणे, ह्या सगळे उपक्रम तुम्ही करता. हो. तुम्हाला असं याच्यातला कुठला उपक्रम वाटतो रे की ज्याचा तुम्हाला ना शाळेबाहेर, म्हणजे शिक्षण तर आपण घेतो ते तर आपल्याला जगण्यासाठी उपयोगाला येतच, रोजच्या जगण्यामध्ये फायदा होईल? स्वच्छता करणे. आणि मी त्या बोर्डवर एका बघितलं की खरे बोलण्याला गुण होते, त्याचा उपयोग होतो? घरी पण उपयोग होतो का फक्त शाळेत होतो? होय, घरात पण होतो ना. ह्या गोष्टी नुसत्या वाचायच्या नसतात, हो की नाही? त्या लक्षात ठेवायच्या असतात. ही फार चांगली गोष्ट मला वाटलं सर की तुम्ही फक्त यांना उद्याच्या नोकरीसाठी शिक्षण देत नाही तर जगण्यासाठी पण देताय, हे मला खूप जास्त छान वाटलं. मला वाटतं हा जो ध्यास घेणे त्याच्यातूनच आज आपण संपूर्ण वेळ मुलांकडनं जे ऐकतोय की आम्हाला या शाळेत शिक्षक म्हणून यायचं आहे, आम्हाला गावासाठी काहीतरी करायचं आहे. जर प्रत्येक शाळेमध्ये असं ध्यास घेऊन शिकवणाऱ्या मुख्याध्यापक, त्याच्या पाठीमागे उभे राहणारे अधिकारी आणि अशी मनापासून शिकणारी मुलं असतील तर मला असं वाटतं की भारताच्या अगदी छोट्या छोट्या गावापर्यंत शिक्षण उत्तम पद्धतीने जाईल. आणि मग त्यांचं जे इंग्रजी किंग आणि इंग्रजी क्वीन आहेत ते इंग्रजी क्वीन, मराठी क्वीन सगळीकडेच मला असं वाटतं की भाषा, गणित इतकं खोलपर्यंत पोहोचेल की नंतर शिक्षण हा विनोदाचा विषय राहणार नाही आणि तो राहू नयेच, तो सिरियसली घेण्याचा विषय. आणि या सगळ्यांनी तो घेतलाय, त्यामुळे मनापासून या सगळ्यांना सलाम करतो. ज्या आमच्या छोट्या हट्टी मित्रांना असं वाटतं की खेळात मजा यायची असेल त्याच्यासाठी मॉलमधली महागडी खेळणी, बॅटरीवरच्या गोष्टी, रिमोट कंट्रोलवरचं हेलिकॉप्टर असंशी आम्हाला मजाच येत नाही, त्यांनी प्लीज हे बघा, त्यांना किती मजा येते आणि मला पण येते. तर तुम्ही काय खेळताय रे? काय खेळताय? खेळणी. कसली खेळणी आहेत?
काचांची काय करणार आहे? चित्रकार. काढा काढा काढ. हे काय खायचं रे तुम्ही मित्रा? खेळातून लोकसंख्या शिक्षण. पण हे इतकं इंटरेस्टिंग दिसतं. इकडे जेल आहे, इकडे बक्षीस समारंभ आहे. तर हे काय जेलमध्ये कधी जातो मग माणूस? जेलमध्ये इकडे चोरी करतो तेव्हा जेलमध्ये. अच्छा, चोरी करतोवर आला समजा तुमचा फासा तर इकडे यायचं डायरेक्ट. हा, जेलमध्ये. आणि इकडे हुंडा घेतोवर आलं तर हुंडा घेतोवर तरी जेलमध्येच. हो. आणि दात घासत नाहीला? दात घासत नाहीला दवाखाना. दवाखाना. हे मस्त आहे. आणि 2 मार्क कमी शिवाय. इथे काहीतरी इंटरेस्टिंग चाललंय, बघूया काय खेळताय रे? गणिती खेळ. गणिती खेळ. पण तुम्ही कितवी जात सगळे? मी 4थी, हा 3री, तो 4थी आणि हा 3री. म्हणजे मला खेळून दाखव ना एकदा. समजा तू काहीतरी टाक बरं. हे काय आला ते? 2 आले. 7 2 घालवायचं. अच्छा, मग इकडे आलं तर 7 वजा 2 करून दाखवायचे. होय. आणि ते आलं तर पुढे जायचं. ते नाही आलं तर आलं की तिथे थांबायचं. काय? बरोबर आलं की तिथे थांबायचं. हा. आणि आलं ना की मागं यायचं. परत 0वर यायचं. परत आणि मागं यायचं. आणि मग इथे काय काय आता मी बघतो. हा, इकडे हे आकार ओळखा, इकडे 5ची चौपट, विषम संख्या, इकडे संधी आणि फसला म्हणजे संधी मिळाला म्हणजे तेवढी घर पुढे जायचं का? आणि फसला -8 म्हणजे मागे यायचं. म्हणजे थोडक्यात हा तक्ता जर कव्हर केला तर गणित आणि पाढे सगळं पाठ. हो ना? तुला पाढे येतात? कुठपर्यंत येतात रे? 37. म्हण बरं. 37 37 37 14 37 111 37 चौक 148 37 5 185 37 कम 200 37 7 249 37 8 200 37 90 333 37 10 370. मित्रांनो, एक तुम्ही लक्षात ठेवा की सांगलीच्या जवळच, इस्लामपूरच्या जवळ तुंग या शाळेमध्ये, तुंगच्या जवळच्या या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या या शाळेत एक गणितज्ञ जन्माला येतोय. काही वर्षातच आपल्याला बघायला मिळेल. तुझं नाव काय? निखिल दिलीप पाटील. निखिल दिलीप पाटील हे नाव लक्षात ठेवा. आपल्याला हे गणिताचं खूप मोठं पुस्तक असणार आहे पुढच्या मुलांना, निखिलचं. आज या मुलांना खेळामधून गणिताचं, लोकसंख्या विषयावरचं शिक्षण घेताना बघितलं आणि असं जाणवलं की आपल्याला खरंच जर शाळेमध्ये असे विषय असते की जे खेळातून शिकता आले असते किंवा असे खेळ असते ज्याच्यातून अनेक विषय शिकता येतील तर किती मजा येईल, किती सोपं होईल शिकणं आणि किती आनंदाचं होईल. तुमचा होमवर्क याच विषयावरचा आहे. तुम्हाला असा कुठला खेळ माहिती आहे का? एखादा तक्ता सांगा, एखादा असा खेळ सांगा ज्याच्यातून एखादा विषय खूप सोपा होईल. असा आम्हाला एखादा खेळ लिहून पाठवा. तोच आहे या आठवड्याचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. उद्या झी मराठी अवॉर्ड्सच्या मतदानाचा दिवस आणि मला मतं द्या, मधली सुट्टीला मतं द्या असं मला मुद्दाम सांगायची गरजच वाटत नाही. कारण मधली सुट्टी जशी माझ्या शाळेला होती तशी तुमच्याही शाळेला होती. बालपणीच्या आठवणी जशा माझ्या आहेत तशा तुमच्याही आहेत. त्यामुळे मधली सुट्टी जितकी मला आवडते तितकीच तुम्हालाही आवडते. मधली सुट्टी